नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र मृग आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो कुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:28 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 7:43 ते 9:18 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र नेपच्यून बरोबर केंद्र योग करणार आहे. रवी बरोबर लाभ योग करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला नेपच्यून आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी षष्ठातला शुक्र आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र कुठल्याही प्रकारचे भविष्यकालीन महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभातला नेपच्यून आणि पंचमातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याच्या आधी थोडी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्र आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातला शुक्र आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं मनावरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर करू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला नेपच्यून आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहे. द्वितीयातला रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. त्याचप्रमाणे तृतीयातला शुक्र आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जाणवेल. आजच्या दिवशी तुमची बऱ्याच प्रमाणात घाई गडबड असेल, परंतु कामं पूर्ण न होण्यामुळे थोडंसं स्ट्रेस जास्त प्रमाणात जाणवेल. त्या संदर्भात स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जे भावंड असेल, खास करून ज्या बहिणी असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होतील. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला नेपच्यून आणि द्वितीयातला
शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातला शुक्र आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. तुमचे फायनान्सच्या संदर्भात आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीला शुक्र आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. याचप्रमाणे व्ययातला रवी आणि लाभातला चंद्र हे परस्पर लाभयोग करणार आहेत. तुमच्याच राशीतला शुक्र आणि सप्तमातला नेपच्यून हे प्रतियोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात बाहेर फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जे तुमचं वैवाहिक जोडीत असेल त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये मतभेद किंवा थोडंसं मतवैचित्र होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला शुक्र आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. व्ययातला शुक्र आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले लाभ होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. फसणं, फसवणूक होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवस होऊ शकेल. नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. जोखीम घेऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला शुक्र आणि पंचमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातला रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. लाभातला शुक्र आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील. झटपट लाभाच्या मागे लागू नका. कार्यक्षेत्र संदर्भात काही महत्त्वपूर्ण घटना घडू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे काही फायनान्स असेल त्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय गुंतवणूक किंवा खर्चाच्या संदर्भात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभातला शुक्र आणि चतुर्थातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दशमातला शुक्र आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. त्या संदर्भात लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात त्या ठिकाणच्या ज्या महिला कर्मचारी असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला शुक्र आणि तृतीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी सुद्धा पॉलिटिक्स सारख्या काही गोष्टी अनुभवास येतील. सतर्क राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला नेपच्यून आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर केंद्र करणार आहेत. सप्तमातला रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातला शुक्र आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजाचे वातावरण तयार होतील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. मोठी रिस्क घेऊ नका. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात इझी मनी किंवा सहज पैशाच्या किंवा लाभाच्या मागे लागू नका. अंदाज चुकू शकतील.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून आणि सप्तमातला शुक्र याबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीतला नेपच्यून आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. घरातले जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर गैरसमजाचे वातावरण तयार होतील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 ऑगस्ट 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.